नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज बऱ्याच दिवसानंतर आपण टीचिंग लेक्चरच्या माध्यमातून भेटतोय. तर याचं कारण असं आहे की कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीच्या प्री जवळ आलेल्या आहेत आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आज आपण राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी पण रिव्हिजन लेक्चर्सला सुरुवात करतोय आपण जिओग्राफी या सब्जेक्टपासून. त्यातही भारताच्या भूगोलाच्या अभ्यासाला आपण आधी सुरुवात करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताचा प्राकृतिक भूगोल हा चॅप्टर इथे अभ्यासणार आहोत. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला या लेक्चरची ऑडिओ फाईल आणि PDF हे दोन्ही अवेलेबल होतील लेक्चर झाल्यानंतर. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तसेच विजन स्टडीचे ॲप हे प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. हे तुम्ही नक्की डाउनलोड करा, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक वेन्सडे आणि सॅटर्डेला तुम्हाला फ्री टेस्ट असतील प्रत्येक सब्जेक्टच्या. त्याशिवाय भरपूर फ्री स्टडी मटेरियल सब्जेक्ट वाईज हे अवेलेबल आहे. ते तुम्ही डाउनलोड करून कधीही वाचू शकता. आणि जर तुम्हाला परवडत असेल तर काही माफक दरात कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत, जसं की राज्यसेवा आणि या येणाऱ्या कंबाईनसाठी रिव्हिजन बॅच QA रिव्हिजन बॅच ही अवेलेबल आहे. त्यालासुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. यामध्ये 138 लेक्चर्स असतील. तसेच ज्या स्टुडंट्सनी 2021च्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर ते सुद्धा राज्यसेवा 2021 या कोर्ससाठी एनरोल करू शकता. तर आता आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे वळू. या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. विधान आहे, शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या दऱ्यांना डून म्हणतात आणि शिवालिकच्या पायथ्याशी नद्यांनी साठवलेल्या गाळाचे जलोढ पंखे आढळतात. या दोन्हींपैकी आपल्याला योग्य विधान कोणतं आहे हे विचारलंय. इथे हे दोन्ही विधान योग्य आहेत, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अ आणि ब. तर सुरुवात करू आपण की भारताचे एकूण प्राकृतिक विभाग किती आहेत. तर भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात. ते आहेत नॉर्दर्न माउंटेन्स म्हणजेच उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, दुसरा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तिसरा आहे भारतीय पठार, चौथा आहे किनारी मैदानी प्रदेश आणि 5वा जो भाग आहे प्राकृतिक भाग तो आहे बेटांचा. तर असे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात. आता मी इथे डायरेक्टली या फक्त क्वेश्चनला एक्सप्लेन केलेलं नाही आहे, तर मी थोडीशी सुरुवातसुद्धा इथे सांगणार आहे, जेणेकरून तुमचं कंप्लीट प्राकृतिक भूगोलाचे किंवा भारताच्या भूगोलाचं रिव्हिजन व्हावं. ओके. तर इथे एकूण हे 5 प्राकृतिक विभाग पडतात, ते मी आता तुम्हाला सांगितलेत. यामध्ये हा जो फर्स्ट पार्ट आहे म्हणजे जो हिमालयाचा भाग आहे नॉर्दर्न माउंटन्सचा, तर आपण ह्याचा अभ्यास करताना बघितलेला की हिमालयाचा विस्तार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला आहे. पूर्वेकडे हा पूर्वांचल या नावाने हा ओळखला जातो. हिमालयाच्या एकूण प्रमुख 3 रांगा आहेत. त्या कोणत्या, तर पहिली आहे हिमाद्री, ही सगळ्यात उत्तरेकडे आहे. त्याच्या खाली आहे हिमाचल आणि त्याच्या खाली आहे शिवालिक. शिवालिक ही एकदम आउटर रेंज आहे हिमालयाची. हिमालयाचा जो गाभा आहे हा कनाष्म खडकांनी बनलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या दोन्ही बाजूला रूपांतरित आणि गाळाचे खडक हे आढळतात. क्वेश्चन कसाही फिरून विचारला जाऊ शकतो, म्हणून इथे या क्वेश्चनला एक्सप्लेन करताना मी ओव्हरऑल त्या क्वेश्चनशी रिलेटेड सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. म्हणून हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ही जी आउटर रेंज आहे म्हणजे शिवालिक जे आहे, तर ह्याला आउटर हिमालय का म्हणतात, कारण हिमालयाचा जो आकार आहे तो थोडासा कर्व आहे, म्हणजे धनुष्यासारखा आहे तो. तर सगळ्यात वरची जी लाईन आहे ती आहे हिमाद्रीची, त्याच्या खाली आहे हिमाचल आणि त्याच्या खाली शिवालिक. जर आपण या लाईन्सचा जर विचार केला तर हा सगळ्यात आउटर भाग जो आहे तो आहे शिवालिकचा, म्हणून याला आउटर हिमालय असं सुद्धा म्हणतात. ह्याची उंची ह्या हिमालयामध्ये तिन्ही रांगांमध्ये सगळ्यात कमी उंचीचा आहे शिवालिक, सगळ्यात उंच आहे हिमाद्री. तसेच जर आपण इथे आकृतीत बघितलं तर हा सर्वात दक्षिणेकडचा हिमालयाचा भाग आहे, हे आपल्याला इथे समजतं. याची ॲव्हरेज उंची लक्षात ठेवा, ती आहे 900 ते 1100 मीटर. या रांगा या कोसी नदीपर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे ह्या हिमाचल हिमालयामध्ये मिक्स होतात. म्हणजे ह्याच्या पुढे काही स्वतंत्र अस्तित्व अवेलेबल राहत नाही, कारण ह्या मिक्स होतात. कशामध्ये, हिमाचल हिमालयामध्ये. पूर्वेकडे थोडासा ह्यांचा पार्ट हा तुटक तुटक रांगांमध्ये आढळतो. तर पूर्वेकडे म्हणजे पूर्वांचलमध्ये ह्यांची जी ओळख आहे तर ती डाफला, मिरी, अभोर आणि मिश्मी, तर अशा पद्धतीने आहे. म्हणजे हे जे 4 रांगा आहेत डाफला, मिरी, अभोर आणि मिश्मी, तर हे सुद्धा या शिवालिक रांगांचाच भाग आहेत, हे इथे लक्षात ठेवा. ओके. तर आता आपण काय काय बघितलं,
तर जे शिवालिक आहे तर ते कुठं आहे, हिमालयाच्या कुठल्या भागात आहे, याला आउटर हिमालय का म्हणतात हे आपण बघितलं. तर हे इथले सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, नोट डाऊन करा. ओके. आता शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या ज्या दऱ्या असतात तर त्यांना डून असं म्हणतात. म्हणजे ॲक्च्युली शिवालिकच्या पायथ्याला जे सपाट भाग असतात तर त्यांना डून असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल डेहराडून हे आपल्याला माहिती आहे. आणि शिवालिकच्या पायथ्याशी नद्यांनी साठवलेल्या जे गाळाचे जलोदपंखी आहेत तर ते सुद्धा तिथे आढळतात. ह्याचा आपण डिटेलमध्ये पुढच्या येणाऱ्या क्वेश्चन्समध्ये अभ्यास करणार आहोतच. ओके. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अ आणि ब. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न आहे की लघु हिमालय म्हणजेच लेसर हिमालयामध्ये खालीलपैकी कोणती थंड हवेची ठिकाणे आढळतात? अ आहे दार्जिलिंग, ब आहे नैनिताल आणि क आहे डेहराडून. तर इथे बघा दार्जिलिंग आणि नैनिताल हे दोन्हीही लघु हिमालयामध्ये आढळतात. म्हणजेच या क्वेश्चनचा आन्सर आहे अ आणि ब. डेहराडून का नाही आढळत? तर डेहराडून हे शिवालिक या टेकड्यांमध्ये आढळतं आणि ते लघु हिमालय किंवा लेसर हिमालयामध्ये आढळत नाही. ते कुठे आढळतं? तर डेहराडून. हे आपण आत्ताच पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं होतं की शिवालिकच्या पायथ्याशी असलेल्या दऱ्यांना डून म्हणतात आणि मी तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये पण सांगितलं होतं डेहराडून. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे होतं. म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे अ आणि ब. आता हिमाचल हिमालय जे आहे तर ह्याच्यामध्ये अजूनही काही थंड हवेची ठिकाणं आहेत या दोन्हींव्यतिरिक्त, जसं की चंबा, कुलू, मनाली, शिमला आणि डलहौसी. तर प्रश्नामध्ये हे 4 सुद्धा विचारू शकतात. इथल्या काही महत्त्वाच्या दऱ्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे कांग्रा, कुलू मनाली, लाहुल आणि स्पिती. आता हे माहिती आहे आपल्याला की दार्जिलिंग कुठं येतं, कुठल्या राज्यात येतं? तर पश्चिम बंगालमध्ये. आणि नैनिताल हे उत्तराखंड, तसेच डेहराडून सुद्धा उत्तराखंडमध्येच आढळतं. तरीसुद्धा हे लक्षात ठेवा, नैनिताल आणि डेहराडून हे दोन्ही जरी उत्तराखंडमध्ये आढळत असले तरीसुद्धा नैनिताल हे लघु हिमालयाचा भाग आहे आणि डेहराडून हे शिवालिक टेकड्यांमध्ये आढळतं, लघु हिमालयामध्ये नाही. ओके. आता पुढचा प्रश्न बघू. यामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावा असा प्रश्न आहे. एका साईडला राज्य दिलीत, दुसऱ्या साईडला खिंडी दिल्यात. म्हणजे या खिंडी कोणत्या राज्यात आहेत हे आपल्याला जोड्या लावायच्यात. पहिलं आहे सिक्कीम, दुसरा आहे हिमाचल प्रदेश, तिसरा आहे लडाख. तर सिक्कीम राज्यामध्ये कोणती पास आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा, खिंडींमध्ये आहे नथुला, सिपकिला आणि थागला. तर सिक्कीम या राज्यामध्ये नथुला ही एक पास आहे. ॲक्च्युली सिक्कीममध्ये फक्त 2च महत्त्वाच्या पास आहेत, त्याच्यामुळे ह्या म्हणजे खिंडी आहेत. म्हणून हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. एक आहे नथुला आणि दुसरी आहे झेलपला. ओके. म्हणून सिक्कीममधल्या ह्या 2च महत्त्वाच्या खंडी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्याच आहेत. सिक्कीममध्ये नथुला आणि झेलपला. तर आता आपण इथे ऑप्शन्समध्ये बघू. 1ची जोडी आली ए. इथे फक्त फर्स्ट आणि सेकंड ऑप्शनमध्येच आहे, म्हणून आपला थर्ड आणि फोर्थ इथे इलिमिनेट झालेला आहे. आता हिमाचल प्रदेश आणि लडाख यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सिपकीला ही पास येते, ही खिंड आहे, आणि लडाख इथे थागला ही एक पास येते. ओके. म्हणून इथे जे दिलेले आहेत म्हणजे फर्स्टचा ऑप्शन आहे ए, सेकंडचा आहे ब आणि थर्डचा आहे सी. ओके. म्हणजे ABC 1 2 3 ABC अशा समोरासमोर जोड्या आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचा आन्सर आहे. आता इथे खिंडीचा प्रश्न आलेलाच आहे, तर अजून आपण काही हिमालयातल्या महत्त्वाच्या खिंडी बघूया. इथे मॅपमध्ये भरपूर दाखवलेले आहेत. सगळ्यात वरती इथे बघा काराकोरम ही एक पास महत्त्वाची आहे. ही जी काराकोरम खिंड आहे तर ही भारतातली सगळ्यात उंचीवरची खिंड आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे तुम्हाला खारदुंगला ही दिसत असेल, तर लेह ते सियाचीन या 2 पॉईंट्सला ही कनेक्ट करते खारदुंगला. तसेच भरपूर खिंडी आहेत जसे की बुर्जीला किंवा जोजिला, अघिल पास, चांगला, लानकला, पेन्सिला, बारालाचला. इथे बारालाचला आणि रोहतांगला या दोन्ही पण महत्त्वाच्या आहेत. तसेच बनिहाल पास, पीर पंजाल, शिपकीला, नीती पास या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. ओके. तर ही जी जोजिला आहे तर ही श्रीनगर ते लेह या 2 शहरांना कनेक्ट करते, हे लक्षात ठेवा. काही पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. आणि बनिहाल ही जी खिंड आहे, इथे बघा बनिहाल दिसते तुम्हाला. बनिहाल ही खिंड जी आहे ही पीर पंजाल या रांगेवरती आहे.
आणि ही जम्मू ते श्रीनगर या 2 शहरांना कनेक्ट करणारी आहे, बनिहाल खिंड. त्यानंतर बारालाचला ही सुद्धा एक महत्त्वाची आहे. आणि मी तुम्हाला आता सांगितलं होतं की सिक्कीममधल्या ज्या 2 खिंडी आहेत त्या दोन्ही पण महत्त्वाच्या आहेत. तर एक आहे झेलपला आणि दुसरी आहे नथुला. त्यानंतर आता आपण बघितलं होतं की हिमाचल प्रदेशमध्ये सिपकीला ही एक आहे. आता आपण स्टेट वाईज बघूया. सिक्कीमचं मी आत्ताच सांगितलं. हिमाचल प्रदेशमध्ये सिपकीला ही एक महत्त्वाची खिंड आहे जी आत्ता प्रश्नामध्ये आपल्याला भेटली. तर ही सिपकीला हिमाचल प्रदेश आणि तिबेट या दोन्हीच्या बाउंड्रीवर आहे आणि ही झास्कर या रांगेमध्ये आढळते. त्यानंतर थांगला ही जी लडाखमधली खिंड आहे हिला टॅगलँगला असंही म्हणतात आणि ही लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत म्हणजे ह्या दोन्हींनाही कनेक्ट करते. ओके, लडाख आणि अरुणाचल प्रदेश या दोन्हींना जोडणारी ही खिंड आहे थांगला किंवा ह्यालाच टॅगलँगला असंही म्हणतात. ओके, तर आय होप की तुम्हाला काही महत्त्वाच्या खिंडी समजल्या असतील. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न होता, हा पण योग्य जोड्या लावाचाच आहे. एका साईडला शिखरं दिली आहेत आणि दुसऱ्या साईडला उंची दिलेल्या आहेत. तर हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, नंदादेवी आणि अस्तंबा. आता इथे बघा, अस्तंबा हे आपल्याला माहिती आहे की हे सगळ्यात ह्याची कमी हाईट असणार आहे, कारण बाकी सगळे हे हिमालयातले आहेत. ओके, एव्हरेस्ट, कांचनजंगा, नंदादेवी, तर ह्याच्या हाईट ऑब्व्हियसली 7000 प्लसच असणार आहेत. फक्त अस्तंबा ह्याची हाईट किती असेल म्हणजे दिलेल्या ऑप्शन्सपैकी तर बिलो 2000 किंवा 1325 मीटर ही सगळ्यात कमी आहे, म्हणजे ती अस्तंबाची असणार आहे. आता ऑप्शन्समध्ये बघा की 4थ्या नंबरला डी ही जोडी कुठं आहे, तो फक्त 4th ऑप्शनमध्ये आहे. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर जरी तुम्हाला बाकीच्या हाईट माहीत नसतील तरी सुद्धा तुम्ही देऊ शकला असता. त्याचा आन्सर आहे 4th ऑप्शन, कारण इथे अस्तंबाची हाईट 1325 ही बरोबर आहे. ओके, म्हणजेच काय तर माउंट एव्हरेस्टची हाईट किती झाली मग 8848 किंवा काही ठिकाणी याला 8850 मीटर सुद्धा दिलेलं आहे. आता हा क्वेश्चन इथे मी फॅक्च्युअल का टाकलाय, कारण हा फक्त फॅक्च्युअल नाही आहे, तर मी तुम्हाला आता जे लॉजिक सांगितलं ते लॉजिक सुद्धा वापरून तुम्ही काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. फक्त फॅक्ट दिसला हे आपल्याला माहिती नाही आहे म्हणून सोडून द्यायचा नसतो. ओके, तर माउंट एव्हरेस्टची हाईट आहे 8848 मीटर, कांचनजंगाची हाईट आहे 8598 मीटर, नंदादेवी आहे 7817 मीटर. म्हणजेच अचा आहे फर्स्टचा आहे ए, सेकंडचा आहे सी, थर्डचा आहे बी आणि फोर्थचा आहे डी. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे 4th ऑप्शन. आता इथे मी बाकीसुद्धा ज्या हिमालयातल्या महत्त्वाची शिखरं आहेत त्यांच्या उंची दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या सिक्वेन्स वाईज दिलेल्या आहेत, कारण हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जरी हे नंबर्स लक्षात नाही राहिले तरी चालेल, पण हा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात उंच आपल्याला माहिती आहे एव्हरेस्ट आहे, त्यानंतर K2 त्याची हाईट आहे 8611, त्यानंतर आहे कांचनजंगा त्याची हाईट आहे 8598 मीटर. ह्या सगळ्या हाईट मीटरमध्ये आहेत. त्यानंतर येतं मकालू, त्यानंतर धवेलगिरी, मनसलू, चोक्यू, नंगा पर्वत आणि नंतर गाशेरब्रूम 1. तर हे काही महत्त्वाचे टॉप शिखरं आहेत हिमालयातले. तर हे सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा आहे. ओके, तर आय होप की तुम्हाला याचा आन्सर समजलं असेल आणि काही क्वेश्चन्स लॉजिकली सुद्धा सॉल्व्ह करायचे हेही तुम्हाला इथं पटलं असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. खालील विधानांचा विचार करा. 2 विधानं दिली आहेत, त्यापैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. अविधान आहे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अन्नायमुडी आहे आणि ब विधान आहे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर हे दोडाबेट्टा हे आहे. तर इथे अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे आपल्याला इथे अयोग्य विचारलंय म्हणून दोन्हीही नाही हे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. कारण दक्षिण भारतातलं सर्वोच्च शिखर हे अन्नायमुडी हे आहे आणि निलगिरी पर्वतातलं सर्वोच्च कोणतं आहे तर ते आहे दोडाबेट्टा. ओके, तर ही जी अन्नायमुडी शिखर आहे याची हाईट आहे 2695 मीटर आणि दोडाबेट्टाची हाईट आहे 2637 मीटर. आता इथे क्वेश्चन आलेलाच आहे, तर आपण थोडंसं साऊथकडचे जी शिखरं आहेत किंवा जे डोंगर रांगा आहेत त्याचा थोडक्यात अभ्यास करूया. तर पश्चिम घाटामध्ये आपण याचा अभ्यास करताना विजन स्टडीवरती बघितलेलं आहे की पश्चिम घाटाच्या
म्हणजे एकदम एंडला, म्हणजे जे आपलं भारताचं जे साऊथचं टोक आहे, तर इथे पूर्व आणि पश्चिम घाट हे दोन्ही एकत्र येतात. ते कुठे एकत्र येतात, तर ते निलगिरी या पर्वतामध्ये एकत्र येतात. म्हणजे पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे कोणत्या डोंगर रांगांमध्ये किंवा कुठे एकत्र येतात असा जर प्रश्न आला तर त्याचा आन्सर काय असेल, निलगिरी पर्वत. ओके. तर पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडे सुद्धा काही महत्त्वाच्या टेकड्या आहेत. आता हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या टेकड्यांची जी नावं सांगणार आहे मी ती खूप महत्त्वाची आहेत, कारण ह्या पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडं आहेत, पण ह्या पश्चिम घाटाचाही भाग नाहीत किंवा पूर्व घाटाचा सुद्धा भाग नाही आहेत. त्या टेकड्या आहेत निलगिरी, अन्नामलाई, पालमी टेकड्या आणि कार्डामम टेकड्या. ओके. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या टेकड्या ह्या पश्चिम घाटामध्ये येतात किंवा पुढीलपैकी कोणत्या टेकड्या ह्या पूर्व घाटाचा भाग आहेत. आणि हे तुम्हाला जर 4 ऑप्शन्स दिले तर वरीलपैकी एकही नाही हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. ओके. तर निलगिरी, अन्नामलाई, पालनी टेकड्या आणि कार्डामम टेकड्या या 4ही टेकड्या ह्या पश्चिम घाटाचा किंवा पूर्व घाटाचा भाग नाहीत. ओके. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. याचा आन्सर तुम्हाला समजलं असेल, ते आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजेच एकही विधान अयोग्य नाही, दोन्ही योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढे काही शिखरे व ते कोणत्या राज्यात आहेत त्यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. शिखर आहे दोडाबेट्टा, राज्य आहे तमिळनाडू. ओके, हे करेक्ट आहे. दुसरं कळसुबाई महाराष्ट्रातच आहे, हे आपल्याला माहितीच आहे. तिसरं आहे गुरु शिखर गुजरात. ओके. आणि चौथं आहे धूपगड मध्य प्रदेश. धूपगड हे मध्य प्रदेशामध्येच आहे. गुरु शिखर हे गुजरातमध्ये नाही, तर हे कुठं आहे, तर हे आहे राजस्थानमध्ये. ओके. राजस्थानमध्ये पण कुठं आहे, तर राजस्थानमध्ये अरवली पर्वतरांगेमध्ये गुरु शिखर आहे. ओके. तर गुरु शिखर हे म्हणजे माउंट अबू याच्यामध्येच येतं आणि हे अरवली पर्वतामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आता बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते आपण बघूया. दोडाबेट्टा हे तामिळनाडूमध्ये, हे आता आपण बघितलंच. तर दोडाबेट्टा हे निलगिरी पर्वतरांगेत आहे, हे सुद्धा पॉईंट इथे मेन्शन करून ठेवा की दोडाबेट्टा हे निलगिरी पर्वतरांगेत येतं. त्याची हाईट आहे 2637 मीटर. त्यानंतर धूपगड हे मध्य प्रदेशमध्ये आहे, हे बरोबर आहे. आणि हे पंचमढी हे जे हिल स्टेशन आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, पंचमढी जवळ आहे हे धूपगड. आणि हे मध्य प्रदेशमधलं सगळ्यात उंच शिखर आहे. ओके. जसं महाराष्ट्रामध्ये आहे कळसुबाई, हे सर्वोच्च शिखर आहे आपल्या महाराष्ट्राचं, तसंच मध्य प्रदेशचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर धूपगड हे आहे. ओके. जे की पंचमढी जवळ येतं. आणि हे महादेव या डोंगर रांगांमध्ये येतं, जे की सातपुडा रांगेचा एक भाग आहे, महादेव डोंगर रांगा म्हणजे. तर ह्याच्यामध्ये हे धूपगड हे सर्वोच्च शिखर आहे. आणि म्हणजेच काय, तर हे सातपुडा या डोंगर रांगेतलं सर्वोच्च शिखर आहे. ओके. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. सातपुडा डोंगर रांगेतलं सर्वोच्च शिखर कोणतं, तर ते आहे धूपगड. तर अशा पद्धतीने इथे फक्त 3rd ऑप्शन हे अयोग्य आहे, कारण गुरु शिखर हे गुजरातमध्ये नाही तर राजस्थानचा भाग आहे किंवा ह्याच्यामध्ये येतं. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. तर पुढचा प्रश्न आहे, कुमाऊ हिमालयातील सर्वोच्च शिखरे खालीलपैकी कोणती आहेत? नंदादेवी, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री. तर ऑप्शन्स वाचण्याआधी आपण कुमाऊ हिमालय हा काय प्रकार आहे हे बघू, कारण मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं की हिमालयाचे 3 मुख्य प्रकार पडतात, हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक. म्हणजे हे भाग आहेत हिमालयाचे, ॲक्च्युली प्रकार नाही म्हणता येणार, ते भाग आहेत. मग आता हे कुमाऊ हिमालय अचानक काय आलं, तर असा प्रश्न जर काही जणांना उद्भवला असेल तर ते आपण आधी सॉल्व्ह करू. तर इथे लक्ष द्या, ही जी डायग्राम आहे, मी तुम्हाला मगाशी पण असा एक कर्व काढून दाखवला होता हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिकसाठी. तर ही ओव्हरऑल एकच लाईन आहे. तर जे जॉग्राफिकल लोकेशन आहे यानुसार हिमालयाचे परत 4 डिव्हिजन झालेले आहे, 4 भागामध्ये. तर हे जे क्लासिफिकेशन आहे तर ते असे आहे, सगळ्यात वरचा जो भाग आहे इथे बघा, तुम्हाला मी नद्या सुद्धा दाखवलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की हे जे भाग पडलेले आहेत हे नद्यांनुसार पडलेले आहेत. म्हणजे सिंधू आणि सतलज या दोन्हींचा जो मधला भाग आहे त्याला पंजाब हिमालय किंवा ह्यालाच काश्मीर हिमालय असंही म्हणतात. त्यानंतर सतलज आणि काली या 2 नद्यांच्या मधला जो भाग आहे हिमालयाचा त्याला म्हणतात कुमाऊ हिमालय. ओके. आता तुम्हाला समजलं असेल, जॉग्राफिकल लोकेशननुसार आपण हे क्लासिफिकेशन बघतो हिमालयाचं. एकूण 4 भागांमध्ये क्लासिफिकेशन झालंय.
पहिला आहे पंजाब हिमालय किंवा काश्मीर हिमालय, दुसरा आहे कुमाऊ हिमालय, तिसरा आहे नेपाळ हिमालय आणि चौथा आहे सगळ्यात राईट हँड साईडचा पूर्वेकडचा आसाम हिमालय. तर हे भाग कसे पडलेत, तर हे भाग या नद्यांनी पाडलेले आहेत. सिंधू आणि सतलज या दोन्हींचा मधला भाग जो आहे त्याला म्हणतात पंजाब किंवा काश्मीर हिमालय. सतलज ते काली या दोन्हींच्या मधल्या भागाला म्हणतात कुमाऊ हिमालय. काली ते तिस्ता या दोन्हींच्या मधल्या भागाला म्हणतात नेपाळ हिमालय आणि तिस्ता ते ब्रह्मपुत्रा या दोन्हीच्या मधल्या भागाला म्हणतात आसाम हिमालय. ओके, तर कुमाऊ हिमालय आत्ताच बघितलं आपण. सतलज आणि काली हा जो मधला भाग आहे या दोन्हीच्या मधला, तर ह्याला म्हणतात कुमाऊ हिमालय. तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता की याच्यामधले सगळ्यात सर्वोच्च शिखरं कोणती आहेत हे आपल्याला सांगायचंय. तर हे चारही सर्वोच्च शिखरं हे कुमाऊ हिमालयामध्येच येतात, हे लक्षात ठेवा. याच्याशिवाय इथे भरपूर काही इम्पॉर्टंट सर्वोच्च शिखरं आहेत या हिमालयामध्ये, जसे की कामेत, त्रिशूल आणि द्रोणागिरी. तर अशी एकूण 7 महत्त्वाची शिखरं या कुमाऊ हिमालयात येतात. नंदादेवी, बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री, म्हणजे ऑप्शनमध्ये सांगितलेली सर्व, वरील सर्व हे आपलं इथं आन्सर असणार आहे. याशिवाय कामेत, त्रिशूल आणि द्रोणागिरी हेही काही उंच शिखरं या कुमाऊ हिमालयामध्येच आढळतात. ओके, इथे काही खूप महत्त्वाची सरोवरं सुद्धा आहेत, जसं की नैनीताल, सात ताल, पुना ताल, भीमताल, हे जे सगळे ताल आहेत म्हणजे हे सरोवर आहेत. ओके, तर हे कुमाऊ हिमालयामध्येच येतात. ॲक्च्युली कुमाऊ हिमालय म्हणजे जे उत्तराखंडचं हिमालय आहे, तर हे 2 भागांचं मिळून बनलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही भाग हा शिवालिकचा आहे, काही भाग हा हिमाचलचा आहे. शिवालिकमध्ये म्हणजे जसं की शिवालिकची दुधवा रांग आहे किंवा दहांग रांग जी आहे, या 2 रांगा शिवालिकच्या आहेत ज्या की कुमाऊ हिमालयात येतात. आणि मसुरी आणि नागतिब्बा या हिमाचल हिमालयाच्या भाग आहेत आणि या दोन्ही रांगा या कुमाऊ हिमालयामध्येच येतात. ओके, तसेच इथे काही महत्त्वाच्या नद्या सुद्धा आहेत, जसं की गंगोत्री, गंगेची एक उपनदी आहे, गंगोत्री उगम झालेला आहे, तर ही सुद्धा या कुमाऊ हिमालयामध्येच येते. आणि पिंडरी आणि मिलाम ह्या सुद्धा काही महत्त्वाच्या नद्या इथे उगम पावतात. ओके, तसेच इथली काही थंड हवेची ठिकाणं आहेत, नैनीताल, मसुरी, राणीखेत, बागेश्वर आणि अल्मोरा. इथले महत्त्वाचे घाट आहेत लिपुलेख, तुंजुनला, मुलिंगला, माना आणि नीती. ओके, तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स या कुमाऊ हिमालयाबद्दलचे नोट डाऊन करा. इथे आपण ह्याची भरपूर माहिती बघितली आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा सुद्धा योग्य जोड्या लावाचा प्रश्न आहे. एका साईडला हिमालयाचे जे मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केले ते भाग दिलेत आणि दुसऱ्या साईडला ते भाग कोणकोणत्या नद्यांच्या मध्ये येतात हे दिले. मला अशी आशा आहे की तुम्ही आता ह्याचा आन्सर देऊ शकाल. पहिला आहे जम्मू काश्मीर हिमालय. आपण बघितलं होतं की सिंधू आणि सतलज या 2 नद्यांच्या मधला भाग आहे जम्मू काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय, म्हणजे इथं फर्स्टचं ऑप्शन आहे बी. आता इथे बघा फायनल ऑप्शन्समध्ये पहिल्याचं बी हे फक्त ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला एवढंही लक्षात राहिलं तरी सुद्धा तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. त्यानंतर कुमाऊ हिमालय हे सतलज आणि काली या 2 नद्यांच्या मध्ये येतं. आता आपण ह्याची सगळी माहिती बघितली आहे, म्हणजे 2चं ए आहे. तिसरं आहे नेपाळ हिमालय, तर हे काली आणि तिस्ता या 2 नद्यांच्या मध्ये येतं. आणि चौथं आसाम हिमालय हे ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता या 2 नद्यांच्या मध्ये येतं, म्हणजे चौथ्याचं आहे सी. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आय होप की तुम्हाला या आधीच्या क्वेश्चनमध्ये हे सगळं समजलं असेल. तर आता आपण परत याचं स्पष्टीकरण बघायला नको. पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या खिंडी या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत? अ आहे सिपकीला, ब आहे रोहतांग, क आहे लिपुलेख. तर ह्यापैकी कोणकोणत्या खिंडी ह्या हिमाचल प्रदेशात आहेत, म्हणजे हिमाचल या राज्यात कोणत्या खिंडी आहेत हे आपल्याला इथे डायरेक्टली विचारले. तर फक्त सिपकीला आणि रोहतांग या 2 खिंडी हिमाचल प्रदेशात येतात. लिपुलेख ही हिमाचल प्रदेशात नाही, ही उत्तराखंडमध्ये आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, आपण या आधी सुद्धा खिंडींचा एक प्रश्न बघितलेला आहे, त्यामध्ये आपण बघितलं होतं की सिपकीला हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अ आणि ब. क लिपुलेख ही हिमाचल प्रदेशमध्ये नाही तर उत्तराखंडमध्ये आहे. ओके, तर सिपकीला हे आपण मगाशी बघितलं होतं की ही झास्कर या डोंगर रांगेमध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ही
हिमाचल प्रदेश आणि तिबेट या दोन्हीच्या बाउंड्रीवर येते. शिमला ते तिबेटला जाताना आपल्याला ही खिंड लागते सिपकीला. ही खूप महत्त्वाची आहे खिंड, म्हणून मी हिची थोडीशी परत एकदा रिव्हिजन करते. तर मगाशी पण आपण याबद्दल सगळी माहिती बघितलेली आहे. तर मी आता म्हणलं की सिपकीला ही खिंड झास्कर रांग येते, पण शिमला हे जे शहर आहे हे धौलाधर या रांगेमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. शिमला ते तिबेट यांना कनेक्ट करणारी ही खिंड आहे. ओके. तसेच जी दुसरी आहे रोहतांग, ही सुद्धा इकडे हिमाचल प्रदेशमध्येच आहे. तसंच हिमाचल प्रदेशात अजून 2 महत्त्वाच्या खिंडी आहेत, ते म्हणजे बारालाचला आणि बुरझील. बारालाचला ही शिमला ते लेह या दोघांना कनेक्ट करणारी आहे आणि ही झास्कर या रांगेमध्ये आहे. तर या 4 महत्त्वाच्या खिंडी या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. कोणकोणत्या? सिपकीला, रोहतांग, बारालाचला आणि बुरझील. तर उत्तराखंडमध्ये एक आहे लिपुलेख. याशिवाय मुलिंग, मानाला आणि नीतीला या 4 महत्त्वाच्या खिंडी या उत्तराखंडमध्ये आहेत. ओके. लिपुलेख, मुलिंग, मानाला आणि नीतीला. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त अ आणि ब. तर इथे आपण हा मॅप मगाशी बघितला होता, हा मी परत एकदा दाखवते कारण या सगळ्या खिंडी खूप महत्त्वाच्या आहेत. रोहतांग पास आपण मगाशी बघितली. इथे बनिहाल आहे, याबद्दल सुद्धा आपण अभ्यास केला. जोजिला, खारदुंगला, चँगला. हे रिवाईज करण्यासाठी वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, हे तुम्हाला खूप कामी पडणार आहे. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघू. उत्तरेकडून दक्षिणेकडे मैदानांचा योग्य क्रम लावा. ऑप्शन्स आहेत तराई, भाभर, भांगर, खादर. भाभर, तराई, भांगर, खादर. ओके. म्हणजे हेच फक्त क्रम लावायचे, म्हणजे हेच आलटून पालटून दिलेले आहेत. आपल्याला इथे सिक्वेन्स विचारलाय. ओके. म्हणून मी सगळं वाचत बसत नाही. तर हे मैदानांचा क्रम काय आहे, तर आपण अभ्यास करताना विजन स्टडीच्या काही लेक्चर्समध्ये बघितलं होतं की हिमाद्री, त्याच्यानंतर हिमाचल आणि त्याखाली शिवालिक ह्या टेकड्या येतात. म्हणजे हिमालयाचे हे 3 भाग आहेत. मग त्याच्याखाली डायरेक्ट सपाट मैदान सुरू होतं का, तर नाही. इथे बघा, आता आपण ह्या 4ही मैदानांचा डिटेलमध्ये थोडासा अभ्यास करूया, जेणेकरून परत तुम्हाला हे वाचत बसण्याची गरज पडणार नाही. इथे मी डायग्राम काढून दाखवते. जर आपण जॉग्राफिकल फीचर्सनुसार जर बघितलं तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण या भागांना किंवा ह्याला डिवाइड करू शकतो. ते कसं, तर सगळ्यात उत्तरेकडे आहे हिमाद्री, जी की हिमालयाची सर्वात उंच रांग आहे. त्यानंतर येतं हिमाचल आणि त्याच्या सगळ्यात कमी आहे शिवालिक. आपण मगाशी बघितलं की शिवालिक हा हिमालयाचा सगळ्यात कमी हाईट असलेला हा भाग आहे. ही अशी एक रांग आहे. तर इथे बघा, हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक नंतर शिवालिकच्या पायथ्याचा जो भाग आहे त्याला भाबर म्हणतात. त्याच्या दक्षिणेला भाग आहे त्याला म्हणतात तराई. त्याच्या दक्षिणेला येतं भांगर आणि त्याच्याही दक्षिणेला येतं खादर. म्हणजे आपण उत्तर ते दक्षिण असा जर क्रम बघितला, जो की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलाय उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर तो कसा येईल? भाबर, तराई, भांगर आणि खादर. आता हे आपण 4ही भाग, 4ही मैदान थोडक्यात समजून घेऊ. सुरुवात करूया भाबरपासून. तर या डायग्राममध्ये इथे दिसत असेल तुम्हाला, मी हे जे राऊंड राऊंड छोटे छोटे सर्कल काढले, तर ह्याचा अर्थ काय आहे, तर हे आता आपण बघूया की हा जो भाबर हा जो भाग आहे, इथे तुम्हाला हे छोटे छोटे दगड गोटे वगैरे दिसत असतील. तर हे मी का काढले, कारण हा एक खूप खडबडीत असा एक जमिनीने बनलेला हा एक भाग असतो आणि इथे काही जलोद पंखे सुद्धा असतात, ज्यालाच ॲल्युव्हियल फॅन्स असेही म्हणतात. ॲल्युव्हियल फॅन्स म्हणजेच जलोद पंखे. तर जलोद पंखे म्हणजे काय, तर जेव्हा म्हणजे एखादी नदी ही पर्वतावरून वाहत येते, तर ती तिच्यासोबत छोटे छोटे म्हणजे माती, दगड, गोटे हे सगळं ती वाहून आणते. नंतर ती जेव्हा मैदानी भागात येते, तर तिनं जे काही सगळं लहान लहान दगड, माती, गाळ जे काही तिनं वाहून आणले, तर ते ती लगेच त्या पर्वताच्या पायथ्याला ती जमा करून टाकते. ओके. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल आणि हे म्हणजे कॉमन सेन्सचा भाग आहे, कारण सपाट भागामध्ये काहीच म्हणजे वाहून जाऊ शकत नाही. ओके. म्हणजे उतार झाल्यानंतर लगेचच ती काय करते, जे दगडगोटे वगैरे आहेत तर ते त्या डोंगराच्या पायथ्याशीच जमा होतात. म्हणजे इथे शिवालिकच्या पायथ्याशी ते जमा झालेले आहेत. ओके. आणि ह्यांचा आकार हा पंख्यांसारखा दिसतो, म्हणून ह्याला जलोद पंखे असं म्हणतात. इथे मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं सुद्धा आहे. तर भाबरमध्ये हा सगळा भाग असतो. म्हणजे काय काय असतं ह्याच्यामध्ये,
हे नद्यांनी जे काही स्वतःसोबत वाहून आणलेलं लहान दगड, गोटे, माती जे काही आहे तर ती त्या पर्वताच्या पायथ्याला जमा करते. म्हणून अशा पद्धतीनं हे जलोढ पंखे तयार होतात. याच्यामध्ये खूप मोठमोठे पेबल्स असतात, म्हणजे गारगोटी असतात, दगड, धोंडे, वाळू असं भरपूर काही असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की याच्यावरून दुसरी कुठलीच नदी ही वाहत जरी असली तरी ती दिसत नाही, कारण ह्या दगडगोट्यांच्या खालून ती वाहत असते. ओके, तर म्हणून ती दिसत नाही. म्हणजेच या भाबर या भागामध्ये बऱ्याच नद्या ह्या लुप्त झालेल्या दिसतात. म्हणजे वरून आपल्याला शिवालिकवरून एखादी नदी वाहत येताना दिसेल, परत अचानक या भाबरमध्ये गायब होऊन जाईल, कारण ह्या दगडगोट्यांच्या खालून ती वाहत असते. या दगडगोट्यांमुळे ती दिसत नाही. ओके, म्हणजेच इथे नद्या ह्या डिसअपिअर होतात आणि अशा ह्या प्रदेशालाच आपण भाबर असं म्हणतो. त्याच्यानंतर तराई हा प्रदेश येतो. तर तराईमध्ये परत नद्या ज्या लुप्त झालेल्या नद्या असतात त्या दिसायला लागतात. तर आत्ताच आपण डायग्राममध्ये बघितलं की तराई हा भाबरच्या दक्षिणेचा प्रदेश आहे आणि हा एक खूप दलदलीचा प्रदेश असतो. इथं काय होतं की भाबर प्रदेशातली जी नदी आहे जी भूपृष्ठावरून गायब झालेली असते तर ती या प्रदेशामध्ये दिसायला लागते. आणि हा खूप दलदलीचा प्रदेश असल्यामुळं म्हणजे ॲक्च्युली इथं साल या वृक्षाची खूप जंगलं होती असं मानलं जातं. पण नंतर तिथे लोकांची वस्ती वाढत गेली, त्याच्यामुळं आत्तासुद्धा ही जी जमीन आहे तर ती खूप सुपीक आहे असं मानलं जातं. आणि ही आहे सुद्धा. फक्त आधी तिथं साग वृक्षाची जंगलं होती सालची, ती आता नाही आहेत, पण ती सुपीक जमीन अजूनसुद्धा आहे, कारण तो दलदलीचा प्रदेश आहे. ओके, तर पश्चिम बंगाल आणि बिहार या 2 राज्यांमध्ये हा थोडासा जास्त डेव्हलप्ड हा भाग आहे तराईचा. त्याच्या दक्षिणेकडे भाग येतो तो आहे बांगर हा. तर बांगर हा जो भाग आहे हा तराईच्या दक्षिणेला आहे आणि हे याला जुनं पूर क्षेत्र असंही म्हणतात. म्हणजे आधी म्हणजे पूर्वी ह्या प्रदेशामध्ये नद्या वाहत होत्या, म्हणजे पूर्वी इथं त्याचं पूर क्षेत्रसुद्धा होतं. पण आणि पूर्वी ही जमीन सुपीकसुद्धा होती. पण नंतर काय झालं की या नद्यांनी अजून खाली खाली जात यांनी करोजन केलं आणि नवीन पूर क्षेत्र हे बनवलं. आणि जे नवीन पूर क्षेत्र होतं तिथे आता पूर्वी जी सुपीकता होती ती आत्ता मिळत नाही आहे. तिथे पाणी खूप कमी आहे आणि ते आता ड्रायलँड म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ते आता पूर्णपणे ड्रायलँड बनलं आहे. कारण ह्या नद्यांनी इरोजन करून करून काय केलं की म्हणजे खड्डा तयार केला. ओके, तर जो वरचा भाग आहे त्याला म्हणतात बांगर आणि जो आता खड्डा तयार झालेला आहे त्याला म्हणतात खादर. म्हणजेच बांगरच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला म्हणतात खादर. ओके, आणि ह्यालाच नवीन पूर क्षेत्र असंही म्हणतात. हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. अ आणि ब हे 2 विधानांमध्ये विचारलं जाऊ शकतं. दोन्ही नावं आपल्याला आपल्या बोलीभाषेत नसतात, बांगर आणि खादर. ओके, त्याच्यामुळे बांगर हा हे जुनं पूर क्षेत्र आहे आणि खादर हे नवीन पूर क्षेत्र आहे. तर अशी 2 विधानं विचारली जाऊ शकतात. तर हे दोन्हीही विधानं योग्य असतील. ओके, बांगर जुनं पूर क्षेत्र, खादर हे नवीन पूर क्षेत्र. तर पूर्वी नदी जिथून वाहत होती ते बांगर नंतर नदी हे अपक्षरण कार्य करून करून तिनं काय केलं की स्वतःची खोली वाढवली आणि ती आता खालून वाहते आणि ती आता गाळाचं संचयन करते त्या खालच्या भागांमध्ये. तिथंच ती स्वतःचा गाळसुद्धा जमा करते. नद्यांचं हे जे काम आहे हे ॲक्च्युली रोज म्हणण्यापेक्षा हे दिवसेंदिवस किंवा दरवर्षी हे चालूच असतं. त्याच्यामुळं खादर हा जो खालचा भाग आहे तर हे आता ह्या नद्यांचं नवीन पूर क्षेत्र बनलेलं आहे. ओके, खादर आणि भांगर यांच्यामध्ये जो स्लोप आहे तर त्याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. हा एक फॅक्च्युअल पॉईंट आहे, हा महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करा. पंजाबमध्ये ह्याला धायास म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये ह्याला खोल म्हणतात, पश्चिम बंगालमध्ये भील्स म्हणतात आणि बिहारमध्ये ताल म्हणतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे चारही जे मैदान आहेत तर हे डिटेलमध्ये समजून घेतले. एक्झामसाठी एवढे पॉईंट सफिशियंट आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. योग्य जोड्या लावा. एका साईडला पर्वतरांग दिलेत आणि एका साईडला त्यातली उंच शिखरं दिली आहेत. अरवली, सातपुडा, सह्याद्री आणि निलगिरी. आणि गुरुशिखर, धूपगड, दोडाबेट्टा आणि कळसुबाई. तर गुरुशिखर हे आपण मगाशी बघितलंय. अरवली पर्वतरांगेमध्ये ते येतं, म्हणजे फर्स्टचं आहे ए. ऑप्शन्समध्ये बघा, 3rd आणि 4th ऑप्शनमध्ये आहे 1चं ए, त्याच्यामुळं फर्स्ट सेकंड इलिमिनेट होतात. तर सेकंडचं
ओके, आपल्याला हे माहिती आहे की सह्याद्रीमध्ये कळसुबाई आहे, तर 3चं येतं ड, तर हे थर्ड ऑप्शनमध्ये आहे. ओके, तर अरवली पर्वतरांगेमध्ये आहे गुरुशिखर, सातपुडा पर्वतरांगेमध्ये धूपगड हे आहे शिखर, सह्याद्रीमधलं कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे आणि निलगिरी पर्वतामध्ये दोडाबेट्टा हे सर्वोच्च शिखर आहे. ओके, ॲक्च्युली हे शिखर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. आता इथे बघा, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं की पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे कोणत्या डोंगर रांगांमध्ये येतात, तर हे निलगिरी या डोंगर रांगांमध्ये एकत्र येतात. ठीक आहे, त्याच्या खाली कार्डमम ह्या टेकड्या आहेत, हे सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे हिमालयाचा अभ्यास केला. आता हे जे खालचा भाग आहे साऊथचा, तो आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोतच, कारण भारताचा प्राकृतिक भूगोल लेक्चरच एका सब्जेक्टसारखा आहे, त्याच्यामुळे ह्याला अजून मला लेक्चर्स वाढवावे लागतील. तर अन्नईमुडी हे जे आहे, इथे बघा आपण मगाशी बघितलं होतं अन्नईमुडी, आणि अजून एका शिखराची आपण हाईट बघितली होती. अन्नईमुडी हे जे शिखर आहे हे निलगिरी या डोंगर रांगांमध्ये येतं. निलगिरीचा विस्तार हा 3 राज्यांमध्ये झाला आहे, हे पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. इथे ती राज्य कोणती आहेत, तर तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक. ओके, तर अशा पद्धतीने इथे मी हिमालयाचा संपूर्ण प्राकृतिक आपण आज अभ्यास केला. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण जे बाकीचे प्राकृतिक विभाग आहेत भारताचे त्यांचा अभ्यास करणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर ते नक्की कमेंट करून कळवा, कारण ह्याच्यातूनच मला प्रेरणा मिळेल की पुढचं लेक्चर तुमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे की नाही. ओके, तर तुम्हाला या लेक्चरबद्दल काही सजेशन्स असतील, द्यायचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही नक्की मेन्शन करा. मी तुमच्या कमेंट्स ह्या वाचत असते. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. जाता जाता तुम्हाला एक छोटी आठवण काढून देते की 2021 राज्यसेवेसाठी विजन स्टडीमध्ये ॲडमिशन्स ओपन आहेत. जे स्टुडंट्स इंटरेस्टेड असतील पुढच्या येणाऱ्या वर्षीचा अभ्यास करण्यासाठी, त्यांनी नक्की ह्याला एनरोल करा. यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं कव्हर केलेलं आहे. स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये अभ्यास करून घेतला जातो. सुरुवात असते स्टेट बोर्डच्या लेक्चर्सपासून, नंतर NCERT, आणि साईड बाय साईड प्रत्येक संडेला एक्झामसुद्धा होत असतात. ओके, तर आता मी इथंच थांबते. पुन्हा भेटूयात येणाऱ्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.